आज आपण मस्त पांढरी शुभ्र आणि तेलामध्ये घालताच 3-4 पटीने फुलणारी अशी ही ज्वारी आणि गव्हापासून बनवलेली बिबडी म्हणजेच पापडची रेसिपी पाहूया। तुम्ही पाहू शकतात किती मस्त हा पापड फुलत आहे। तर हे जे पापड आहेत ना हे तळलेही जातात आणि भाजूनही मस्त चवीला लागतात आणि पांढरे शुभ्र होत असतात। अशा प्रकारे बनवायला अतिशय सोपे आहे आणि एकदम चविष्ट असे हे ज्वारी आणि गव्हाचे पापड एकदा बनवून वर्षभरासाठी आपल्याला खाता येतात। नमस्कार मंडळी, मी सुरेखा आणि आपल्या देवदर्शन किचन ब्लॉग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। तर आज आपण मस्त खानदेशी पद्धतीने बनवलेल्या या बिबड्यांच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर ह्या बिबड्या बनवण्यासाठी या ठिकाणी मी 2 किलो ज्वारी घेतलेली आहे। ज्वारी आधी स्वच्छ निवडून घेतली, त्यानंतर यामध्ये ज्वारीच्या दुप्पट तिप्पट पाणी टाकायचं आहे आणि ज्वारी भिजत ठेवायची आहे। तर पूर्ण 3 दिवसासाठी ज्वारी ही भिजून घेते आणि चौथ्या दिवशी आपल्याला ही ज्वारी काढायची आहे। मात्र ज्वारी भिजत असताना सकाळी किंवा संध्याकाळी जसं आपलं जमेल तसं एक वेळेस ह्या ज्वारीच्या आतलं पाणी काढायचं आहे आणि नवीन पाणी टाकायचं आहे। तर असं पूर्ण 3 दिवस ही ज्वारी भिजून घ्यायची आहे। सोबतच 2 किलो ज्वारीसाठी 1 किलो गहू घेतलेले आहे। गहू सुद्धा स्वच्छ धुवून यामध्ये दुप्पट तिप्पट पाणी टाकून 3 दिवस भिजत घातले। ज्वारीप्रमाणेच गव्हाचं पाणी सुद्धा एक वेळेस आपल्याला काढायचं आहे आणि नवीन पाणी टाकायचं आहे। तर असं पूर्ण 3 दिवस ही गहू आणि ज्वारी भिजून घेतली। चौथ्या दिवशी काढल्यानंतर स्वच्छ अशा 5 ते 6 पाण्याने हे गहू ज्वारी धुवून घेतले, म्हणजे तो आंबूस वास असतो ना तो पूर्ण निघतो व्यवस्थित धुतल्यानंतर। त्यानंतर मिक्सरमध्ये किंवा गिरणीतून हे गहू ज्वारी आपल्याला दळून आणायचे आहे। तर मी मिक्सरमध्येच गहू वाटून घेतले आणि ज्वारी सुद्धा ही दळून घेतलेली आहे मिक्सरमध्ये। ज्वारीचा कोंडा सुद्धा काढलेला आहे आणि गव्हाचा हा चिक केलेला आहे। तर ज्वारीच्या आतून कोंडा कसा काढायचा हे जर का डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असला तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ती लिंक ओपन करून त्या व्हिडिओमध्ये तुम्ही हे सर्व पाहू शकतात। तर आता एवढा ज्वारीचा चीक आहे आणि एवढा हा गव्हाचा चीक आहे। एवढं आपल्या या चिकासाठी साहित्य काय काय लागणार आहे बिबडी बनवण्यासाठी ते आपण पाहूया। तर मीडियम साईजच्या अशा ह्या वाट्या आहे, त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे आहे, अर्धी वाटी शोप लागणार आहे। त्यानंतर चवीनुसार म्हणजे 3 चमचे या ठिकाणी मी मिरची पावडर घेतलेली आहे। तर ह्या पिवळ्या मिरच्यांची मिरची पावडर आहे। चवीनुसार मीठ म्हणजे साधारण पाऊण वाटी मीठ घेतलेला आहे। 1 चमचा जिरे घेतलेले आहे। जिरे स्किप सुद्धा करू शकतात, नाही घेतले तरी चालतं जिरे। ही अर्धी वाटी लसणाची पेस्ट घेतलेली आहे। मिक्सरमध्ये लसूणच्या पाकळ्या टाकल्या 25 ते 30 पाकळ्या, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, एकदम फाईन असं वाटून घेतलं। तर अशी ही अर्धी वाटी पेस्ट घेतलेली आहे। त्यानंतर ह्या मोठ्या पातेल्यामध्ये या ठिकाणी मी 7 लिटर पाणी हे गरम करण्यासाठी ठेवून घेतलं। तर आता मैत्रिणींनो 7 लिटर पाणी घरी कसं मोजायचं, तर आपल्याला कुठेही पाणी मोजायला जायचं नाही। तर आपल्या घरामध्ये तर दूध येतच सकाळी किंवा संध्याकाळी, अर्धा लिटर असो किंवा 1 लिटर असो। तर 1 लिटर दूध येते, तर 1 लिटरच्या दुधाच्या मापाने मी हे भांडं सेट करून घेतलं, म्हणजे 1 लिटर दूध यामध्ये टाकलं तर पूर्ण हे भांडं भरते। तर 1 लिटरचं हे भांडं आहे असा अंदाज काढून 7 भांडे यामध्ये पाणी टाकून घेतलं, म्हणजे 7 लिटर। 7 लिटर पाणी हे कडकडीत गरम करून घेतलं, त्यातलं 1 भांडं पाणी काढून ठेवलं, म्हणजे पातेल्यामध्ये आता 6 लिटर पाणी हे राहिलेलं आहे। तर 6 लिटर पाणी मस्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। गॅस चालू आहे। आता घेतलेलं साहित्य जे आहे ना ते आपल्याला पाण्यामध्ये संपूर्ण टाकून घ्यायचं आहे। सगळं साहित्य टाकायचं आहे, मात्र जिरं आपल्याला या ठिकाणी टाकायचं नाही पाण्यामध्ये, कारण जिरं आपण जर का ह्या साहित्यासोबत पाण्यामध्ये टाकून दिलं तर आपल्या बिबड्या ज्या आहेत ना हे ज्वारीचे पापड पांढरे दिसणार नाही तर पिवळसर दिसतील। जिऱ्यामुळे पापडांना पिवळसरपणा येतो। लाल मिरची पावडरही घेऊ शकतात तुम्ही। तर ह्या हिरव्या मिरच्यातल्या ज्या लाल झालेल्या मिरच्या असतात ना त्याला पिवळ्या मिरच्या असं म्हटलं जाते, त्या मिरच्यांची पावडर घेतलेली आहे। त्या नसतील तर लाल मिरच्या वापरू शकतात। शोप, पांढरे तीळ, मिरची पावडर, लसूणची पेस्ट, मीठ एवढं हे साहित्य टाकून घेतलेलं आहे, मात्र जिरं या ठिकाणी टाकलेलं नाही। तर जिरं तुम्हाला जर का टाकायचं असेल तर जिरं केव्हा टाकायचं तेही मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। संपूर्ण टाकून घेतलेलं पाणी मिक्स करून घेतलेलं आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे, मस्त पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला उकळी आलेली आहे, झाकण मी काढून घेतलं। त्यानंतर गॅस चालूच आहे। चीक हा जास्त प्रमाणामध्ये आहे म्हणून गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे। तर हा सुरुवातीला आपल्याला ज्वारीचा चीक घ्यायचा आहे, असा एका हाताने टाकायचा आहे आणि दुसऱ्या हाताने हा चाटू आपल्याला
ढवळायचं आहे, म्हणजे चीक पूर्णपणे एकसारखा असा मिक्स करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा चीक मिक्स करून घेतला तर याच्या गाठी होत नाहीत. शक्यतो ज्वारीच्या चिकाच्या ह्या गाठी होत नसतात. असा हा पूर्णपणे मिक्स करून घेतलेला आहे आणि लगेचच आपल्याला गव्हाचा चीक टाकायचा आहे. ज्वारीचा चीक आपण थोडासा जाड धारमध्ये टाकला, मात्र गव्हाचा चीक आपल्याला तसा टाकायचा नाही. तर कंटिन्यू चाटवा हलवायचा आहे आणि अगदी बारीक धारमध्ये हा गव्हाचा चीक आपल्याला टाकायचा आहे. मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण जर का हा चीक टाकला, हा ओतून घेतला, तर ह्या गाट्यामध्ये एक सुद्धा गाठ होणार नाही. आणि एकदम जर का आपण हा चीक टाकून दिला किंवा जाड धारमध्ये टाकला तर गाठी होण्याची शक्यता असते. म्हणून केव्हाही बिबडी बनवताना किंवा कोणत्याही चिकाचे पापड बनवताना गव्हाचा जो चीक असतो ना, तो अशाच पद्धतीने बारीक धारमध्ये टाका आणि लगेच तो मिक्स होतो, त्यामुळे गाठ होत नाही. तर संपूर्ण हा 1 किलो गव्हाचा चीक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. चीक हा मी मिक्स करून घेत आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती जे पातेला आपण पाणी काढलेलं होतं ना, ते पाणी तापण्यासाठी ठेवलेलं आहे. पाणी बाजूला तापत आहे दुसऱ्या गॅसवरती, म्हणजे चीक हा आपल्याला घट्टसर वाटला तर लगेचच पाणी यामध्ये टाकता येते गरम. संपूर्ण हा चीक टाकून घेतलेला आहे. एकसारखं असं हा मिक्स करून घेऊ. चीक हा पातेल्यामध्ये चिटकलेला आहे, यामध्ये थोडं पाणी टाकलं, 1 ते 2 ग्लास मिक्स करून घेतलं आणि ते पाणी टाकून घेतलं. पाणी टाकताना मात्र उकळतं पाणी कडकडीतच आपल्याला वरतून हे टाकायचं आहे. थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. अशा पद्धतीने मिक्स करून घेत आहे. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, एकसारखं असं हे ढवळत राहिलं ना, आपण मिक्स करून घेतलं ना, तर यामध्ये गाठी होत नाही. एक सुद्धा गाठ यामध्ये झालेली नाही. चाटू आपल्याला अशा पद्धतीने एकसारखा मिक्स करायचा आहे. बाजूला तुम्ही पाहू शकतात पाणी हे गरम होत आहे. चीक हा घट्टसर वाटत आहे. त्यानंतर मी आणखी पाणी गरम करण्यासाठी ठेवून घेतलं आणि ते पातेलं भरून पाणी या चिकामध्ये, या घाट्यामध्ये टाकून घेतलं. पाणी हे उकळतच टाकायचं आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे आणि मिक्स करून घेते. एखादी ज्वारी जुनी असते किंवा नवीन असते, ज्वारीप्रमाणे थोडं पाण्याचं प्रमाण जे आहे ना, ते कमी जास्तही लागू शकते. म्हणून बाजूला दुसऱ्या गॅसवरती आपल्याला उकळतं पाणी हे राहू द्यायचं आहे. जोपर्यंत घाटा शिजत नाही ना, तोपर्यंत आपल्याला अशाच पद्धतीने हा घाटा मिक्स करत घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता घाटा किती पांढरा शुभ्र दिसत आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही जर का हे पापड म्हणजेच ह्या बिबड्या बनवल्या तर मैत्रिणींनो, घरातील सर्वांनाच आवडतील. अतिशय चविष्ट अशा ह्या बिबड्या लागत असतात. तुम्ही एका वर्षी जर का ह्या बनवाल पहिल्यांदा, तर प्रत्येक वर्षी तुम्ही अशाच पद्धतीचे हे पापड बनवाल. तुम्ही पाहू शकता इतपत हा घट्टसर आहे. असा थोडा पातळसरच आपल्याला ठेवायचा आहे. तर आता हा अगदी परफेक्ट झालेला आहे. 7 लिटर पाणीने आणखी वरतून 1 लिटर पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजेच 8 लिटर पाणी हा पूर्ण चीक एरण्यासाठी मला या ठिकाणी लागलेला आहे. थोडं पाण्याचं प्रमाण कमी जास्तही लागू शकते. थोडासा पातळ झाला तर काही हरकत नाही, कारण थंड झाल्यानंतर हा घाटा घट्टसर होतो. मात्र आपल्याला जास्त हा घट्टसर करायचा नाही. आता हा शिजू द्यायचा आहे. पूर्णपणे एरून झाल्यानंतर झाकण ठेवते आणि मस्त 15 ते 16 मिनिटांसाठी हा मीडियम गॅसवरती शिजून घ्यायचा आहे घाटा. तुम्ही पाहू शकतात मस्त असा हा शिजत आहे. साधारण 20 मिनिटं झालेले आहे. घाटा मस्त मैत्रिणींनो शिजूनच घ्यायचा आहे, म्हणजे पापडचे तुकडे पडत नाही, तडा जात नाही या पापडला. आणि शिजल्यानंतर असा थोडासा पातळसर होतो. तुम्ही पाहू शकतात या पद्धतीने. तर बिबडीचा घाटा हा शिजलेला आहे हे कसं ओळखायचं, तर आधीपेक्षा घाटा हा पातळसर होतो थोडा शिजल्यानंतर आणि घाट्याला मस्त अशी चमकही येते. तुम्ही पाहू शकतात असं आपण वर खाली केला तर एकसारखा असा चिकटसरपणाही आलेला आहे. त्यानंतर आता गॅस मी कमी करून घेतलेला आहे. पातेला आपल्याला गॅसवरतीच राहू द्यायचं आहे आणि त्यानंतर पापड हे बनवायचे आहे. या बिबड्या बनवण्यासाठी एखादी लहान भांड्यामध्ये, लहान पातेल्यामध्ये अशा पद्धतीने ह्या भांड्याने घाटा हा काढून घ्यायचा आहे. हा घाटा खूप कडकडीत असा गरम आहे, हाताला चटका लागू शकतो, म्हणून सावधानपूर्वकच पातेल्यामधून अशा पद्धतीने थोडा थोडा हा काढत घ्यायचा आहे. त्यानंतर कापड घेतलेला आहे पांढरा असा आणि कापडावरती
अशा पद्धतीने ह्या बिबड्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहे। तर हा घाटा जो आहे ना मी थोडासा पातळ सरस केलेला आहे, कारण मैत्रिणींनो आपण जर का एकटे जरी करणारे असले ना हे पापड, तर अशा पद्धतीने पडी पापडासारख्या ह्या बिबड्या आपण करून घेऊ शकतात चमच्याने। घाटा जर का घट्ट असला तर अशा पद्धतीने व्यवस्थित हा घाटा पसरत नाही, म्हणून थोडासा आपल्याला हा पातळ सरस करायचा आहे पडी पापड जर का करायचे असले तर एकटी करणारी आहे म्हणून मी चमच्याने ह्या बिबड्या करून घेते, 2 चमचा घाटा टाकते आणि असं पूर्ण छान असं एकसारखं आपल्याला हा घाटा पसरून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने ह्या काही बिबड्या मी करून घेतलेल्या आहे, पण मात्र मैत्रिणींनो जसा हा घाटा थंड होतो ना तसा घट्टसरपणा येतो। हा नंतर घट्टसर झाला त्यानंतर तो व्यवस्थित पसरत नाही, तर काय करायचं थापून घ्यायचं आहे। तर त्यासाठी एखादी रब असा पॉलिथिनचा पेपर घ्यायचा आहे, प्लास्टिक एखादी पिशवी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ताटावरती ठेवायचा प्लास्टिक कागद, त्यावरतून हा घाटा टाकायचा आणि हाताने पूर्णपणे व्यवस्थित असं एकसारखं थापून घ्यायचं। थापताना हे गरम पाणी होतं, गरम पाणी थंड झालेलं, त्यामध्ये 1 ते 2 थेंब तेल टाकायचं किंवा नाही टाकलं तरी काही हरकत नाही आणि असं थोडंसं पाणी लावून ह्या बिबड्या आपल्याला थापून घ्यायची आहे। आता बिबडी ही पूर्ण थापून झालेली आहे, त्यानंतर ती पलटी करायची आहे। धोतर आथरून घेतलेलं आहे खाली धोतरावरती, अशी लगेच निघत असते, तुम्ही पाहू शकतात। एकसारख्या अशा लहान मोठ्या साईजच्या तुम्हाला ज्याही साईजचे ह्या बिबड्या बनवायच्या आहे, हे पापड बनवण्याचे आहे त्यानुसार हे करू शकतात तुम्ही। मी तुम्हाला आणखी एक बिबडी थापून दाखवते। घट्ट घाटा जर का असला तर असा भरपूर वेळ जातो, तर त्यासाठी मी पातळसर घाटा केला थोडासा आणि चमच्याने संपूर्ण बिबड्या ह्या बनवून घेतलेल्या आहे। मस्त अशा एकसारख्या बिबड्या ह्या झालेल्या आहे। तर तुम्ही कोणतीही पद्धत वापरून ह्या बिबड्या बनवून घेऊ शकता। जर का घट्ट घाटा असेल तर ह्या पद्धतीने बनवा आणि पातळ घाटा असेल आधी दाखवल्याप्रमाणे तर चमच्याने पसरून घ्या, अगदी भराभर होतात। मी एकटी आहे तरी सुद्धा संपूर्ण ह्या पापड ह्या बिबड्या बनवायला काही जास्त वेळ लागलेला नाही। आता सगळ्या ह्या बिबड्या झालेल्या आहे, त्यानंतर दुपारपर्यंत आपल्याला ह्या वाळून घ्यायच्या आहे। दुपारी अशा ह्या वाळल्यानंतर खाटीवरती पलटून घेतलेल्या आहे, म्हणजे मागची बाजू सुद्धा बिबड्यांची वाळून घ्यायची आहे। आता संध्याकाळी वरतून आणि खालून दोघं बाजू ही बिबड्याची मस्त छान अशी वाढलेली आहे। त्यानंतरच संध्याकाळच्या वेळेस ह्या बिबड्यावरती पाणी टाकायचं आहे। आता मागच्या बाजूने पाणी हे शिंतळून घेते ह्या पद्धतीने। तुम्ही जर का अतिशय कमी प्रमाणामध्ये करत असाल तर प्लास्टिक पेपरवरती सुद्धा करून घेऊ शकतात, पण प्लास्टिक पेपरपेक्षा अशा ह्या कापडावरती किंवा होडणीचा कापडही घेऊ शकतात जर का धोतर तुमच्याकडे नसेल तर। कापडावरती अगदी भराभर हे पापड निघत असतात। तर संपूर्ण पापडावरती पाणी हे शिंतळून घेत आहे। पाणी शिंतळून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला ह्या बिबड्या काढायच्या नाही, तर पाणी शिंतळल्यानंतर 5 ते 7 मिनिटं असं हे राहू द्यायचं आहे, म्हणजे हे पापड कडकडीत असे वाढलेले आहे, पूर्णपणे छान असे भिजले जातात। तर मैत्रिणींनो, ह्या बिबड्या बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला जर का कुठेतरी थोडासा जरी आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच तुम्ही हे आपलं देवदर्शन किचन ब्लॉग चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचे बटन सुद्धा दाबा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल। आता 5 ते 7 मिनिटं तसंच राहू दिलेलं आहे, बिबड्या ह्या मस्त भिजलेल्या आहे। त्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला ह्या बिबड्या काढून घ्यायच्या आहे। असा वरतून हात ठेवला, थोडासा कापड ताणला का लगेचच अशा पद्धतीच्या मस्त पातळसर ह्या बिबड्या न तुटता निघत असतात। अशाच पद्धतीने संपूर्ण ह्या बिबड्या काढून घ्यायच्या आहे। तुम्ही पाहू शकता थोडी संध्याकाळ झालेली आहे, थोड्याशा या ठिकाणी बिबड्या तुम्हाला काळपट दिसत असतील, पण ह्या काळपट नाही, एकदम पांढऱ्या शुभ्र अशा दिसत आहे। या पद्धतीने अगदी इझी ह्या बिबड्या निघत असतात। अशा पद्धतीने संपूर्ण ह्या बिबड्या काढत घ्यायच्या आहे आणि एखादी भांड्यामध्ये ह्या आपल्याला जमा करत घ्यायच्या आहे, अशा ठेवत घ्यायच्या आहे। त्यानंतर आता मी टेरेसवरून खाली आले आणि घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस तुम्ही पाहू शकतात, आता ह्या प्रकाशामध्ये पाहू शकतात बिबडी मस्त पांढरी शुभ्र दिसत आहे। अशा ह्या ओली बिबडीवरती थोडंसं तेल टाकून यासोबत शेंगदाणे घेतले ना, अतिशय चवीला मस्त अशी ही ओली बिबडी लागत असते। तर मैत्रिणींनो, कोणाकोणाला ओली बिबडी खायला आवडते मला नक्कीच कमेंट्स करून सांगा।
ही अशी थोडीशी ओलसर ओली बिबडी खायला मस्त अशी लागते। तर आता ह्या बिबड्या आपल्याला वाळून घ्यायच्या आहे। तर त्यासाठी मी खाली कापड आथरून घेतला आणि कापडावरती ह्या पद्धतीने ह्या बिबड्या ज्या आहे ना आपल्याला पसरून घ्यायच्या आहे। पसरवताना मात्र अशा वेगवेगळ्या आपल्याला ठेवायचे नाही। तर पापडाचे तुम्ही पाहू शकतात बिबड्यांचे असे जे काठ आहे ना ते असे एकमेकांवरती ठेवायचे आहे, म्हणजे जे काठ आहेत ना ते असे वरती टोपीसारखे असे वाकत नाही, असे सरळ असतात। त्यानंतर सकाळपर्यंत मस्त पंख्याच्या हवेमध्येच ह्या बिबड्या वाळलेल्या आहे, वाळून ह्या पद्धतीने दिसत आहे। किती मस्त दिसत आहे ना, तुम्ही पाहू शकतात। कुठेही बिबडे फाटलेली नाही किंवा तुटलेली नाही, सगळ्या अशा बिबड्या एकसारख्या मस्त छान मोठ्या मोठ्या आणि एकसारख्या अशा पातळसर आलेल्या आहे। एक नाही तर सगळ्याच बिबड्या अशा मस्त ह्या झालेल्या आहे। जेवढ्या ह्या बिबड्या दिसायला छान दिसतात ना तेवढ्या चवीला सुद्धा मस्त अशा लागतात। आता ह्या बिबड्या मी तुम्हाला तळून दाखवते आणि भाजूनही दाखवते, कशा प्रकारे फुलतात ते तुम्ही पाहूया। बिबडी एवढी पातळसर झाली आहे ना त्याच्या आतून बोट सुद्धा दिसत आहे, तुम्ही पाहू शकतात। मस्त कडकडीत तेलामध्ये अशा पद्धतीने हे बिबडी टाकली का लगेचच मस्त दुप्पट तिप्पट जरी म्हटलं तरी काही हरकत नाही, एवढी ही बिबडी फुललेली आहे आणि फुलून मस्त पांढरी शुभ्र ही बिबडी होत असते ह्या पद्धतीने। तर एक नाही तर सगळ्याच बिबड्या अशा मस्त फुलत असतात। तर यामध्ये फुलखार, पापडखार किंवा बेकिंग सोडा यापैकी काही घालायची गरज नाही। न घालता मस्त ह्या बिबड्या अशा मोठ्या मोठ्या मस्त 3-4 पटीने फुलत असतात। तर ह्या पद्धतीने मी काही बिबड्या तुम्हाला तळून दाखवते, म्हणजे मैत्रिणींनो तुम्ही पाहू शकतात सगळ्याच बिबड्या मस्त अशा फुलत आहे। कढई सुद्धा अपूर्ण पडत आहे, एवढी ही बिबडी फुलून होत आहे। तुम्ही घेतलेली कढई जर का लहान असेल तर बिबडीचे तुकडे करा आणि मग तळून घ्या। अशा ह्या काही बिबड्या मी तुम्हाला तळून दाखवते, त्यानंतर बिबडी भाजूनही दाखवते। तर तुम्ही नक्कीच मैत्रिणींनो करून पहा, तुमच्या घरातील सर्वांनाच ह्या बिबड्या आवडतील आणि सर्वच लहान मुलांपासून तर ज्येष्ठ मंडळीपर्यंत ह्या बिबड्या आवडीने खातील। आणि ज्वारी आणि गव्हाचे पापड आहे, अतिशय पौष्टिक सुद्धा आहे। ही रेसिपी मी दाखवलेली अगदी परफेक्ट आहे। ह्या पद्धतीने तुम्ही जर का बनवाल तर बिबड्या तुमच्या अजिबात फाटणार नाही किंवा तुटणार नाही, एकसारख्या मस्त अशा येतील। तर बिबड्या तळून घेतलेल्या आहे। तर मैत्रिणींनो एक सांगायचं मी विसरली, जिरे मी टाकलेले नाही। जर का तुम्हाला जिरे टाकायचे असले तर घाटा शिजल्यानंतर आपण जो पातेल्यामध्ये घाटा काढला ना त्यावेळेस जिरे थोडे त्यामध्ये टाकून चमच्याने मिक्स करून आपण हे बिबड्या बनवून घेऊ शकता। पण जिरे शक्यतो वापरू नका, तुम्हाला जर का हवे असल्यास त्यावेळेस तुम्ही घालू शकतात। आता बिबड्या मी तुम्हाला काही तळून दाखवलेले आहेत, त्यानंतर भाजूनही दाखवते। गॅसवरती असं स्टँड ठेवल्यानंतर बिबडी ही भाजायची आहे। अगदी ही पटापट आपल्याला उलटत घ्यायची आहे बिबडी, म्हणजे मस्त भाजली जाते आणि जळतही नाही। तुम्ही पाहू शकतात ह्या पद्धतीने। तुम्हाला जर का अगदी पटापट हे बिबडी उलटणं जमत नसेल तर गॅस थोडा कमी करून घ्यायचा आहे। गॅस कमी करायचा आणि मग बिबडी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची। बिबडी जर का आपण पटापट नाही उलटली तर बिबडी ही जळते आणि मग ती काळी दिसते। आता गॅस मी कमी करून घेतलेला आहे आणि कमी गॅसवरती सुद्धा तुम्ही ह्या पद्धतीने भाजून घेऊ शकतात, जर का तुम्हाला पटापट उलटणं जमत नसेल तर। मस्त बिबडी ही संपूर्ण भाजून झालेली आहे, भाजून तुम्ही पाहू शकतात पांढरी शुभ्र दिसत आहे भाजूनही। जर का तळलेली बिबडी खायची नसेल तर ह्या पद्धतीने भाजून घेतलेली बिबडी ही तुम्ही खाऊ शकता। तुम्ही पाहू शकता तळून किती मोठ्या मोठ्या ह्या बिबड्या झालेल्या आहेत। ताट घेतलेलं आहे, ताटामध्ये अक्षरशः मी ही बिबडी ठेवून दाखवते, पूर्ण ताट असं भरलेलं आहे। जर का मसाला पापड सारखी तुम्हाला ही बिबडी खायची असली तर यावरती कोथिंबीर, टमाटर, कांदा, चाट मसाला टाकूनही खाऊ शकतात किंवा अशी शेंगदाण्यांसोबतही मस्त अशी लागते। मला तर ही भाजलेली बिबडी आणि यासोबत थोडेसे शेंगदाणे चवीला खूपच छान लागते। आमच्या घरामध्ये अशी भाजलेली बिबडी आणि शेंगदाणे सगळ्यांनाच आवडतात। आता ही बिबडी मी तुम्हाला तोडूनही दाखवते, एकदम कुरकुरीत खुसखुशीत आवाजावरून तुमच्या लक्षात येईलच ही बिबडी किती खुसखुशीत झालेली आहे। मग मैत्रिणींनो पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार। आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद।